संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. जे पुस्तक ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय ठरवलेले आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. दिवस 20वा, आदर्शांचे अनुकरण करा. एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि तक्रार करीत म्हणाला, सर, राजेश दररोज उशिरा येतो, त्याला तुम्ही काहीच बोलत नाही, पण मी फक्त आजच उशिरा आलो तर तुम्ही मला किती बोलला. आणि तो रडू लागला. मी म्हणालो, ठीक आहे, आता तुलाही बोलत नाही, तूही उशिरा ये. सरांनी त्याला उलट घेतलं. तसं नाही मला म्हणायचं सर. तो थोडा चाचरला. माझ्या बोलण्याचा अर्थ त्याला कळला की नाही माहित नाही, पण तो शांत झाला. मग सर्वांनाच उद्देशून सर म्हणाले, मी त्याला जे बोललो त्यावरून तुमच्या काही लक्षात येते का? एकमेकांशी चर्चा करून सांगा. मुले एकमेकांशी चर्चा करू लागली. सर निरीक्षण करीत होते. 5-6 मिनिटे गेली. सर, तुम्ही सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे, राधिका म्हणाली. सर, तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्याचे बरोबर आहे, महेश म्हणाला. सर, तुम्ही राजेशला शाळेतून काढून टाकले पाहिजे, सुधीर म्हणाला. सरांनी सगळ्यांचे शांतपणे ऐकले. वर्ग शांत होऊ दिला आणि विचारले, ज्या विद्यार्थ्याने माझ्याकडे तक्रार केली त्याने वेळेवर शाळेत यावे की उशिरा यावे असे तुम्हाला वाटते? वेळेवर यायला पाहिजे सर, दोघा तिघांनी एकदम सांगितले. वेळेवर येण्यासाठी त्यांच्यासमोर वेळेवर येणाऱ्यांचाच आदर्श पाहिजे की उशिरा येणाऱ्यांचा? सरांच्या गुगली प्रश्नाने मुले थोडी गोंधळली. आदर्श वेळेवर येणाऱ्यांचाच पाहिजे म्हणा, सुधीर गुणगुणला. सरांना हसू आले आणि मग ते शांतपणे म्हणाले, अरे, तुम्ही चुका करणाऱ्यांचीच उदाहरणे सांगून आपल्या चुकीचे समर्थन करू लागला तर तुमच्या चुकांमध्ये भरच पडणार आहे. तो उशिरा येतो, मग मी आलो तर कुठे बिघडले? तो अभ्यास करत नाही, मग मी कशाला करू? तो नापास झाला, मग मी नापास झालो म्हणून काय झाले? असे म्हणून चालेल काय बाळानो? थोडं थांबून सर्व वर्गावर एकदा नजर फिरवली आणि मग सर म्हणाले, मुलांनो, आदर्श सुद्धा पारखून घ्यावे लागतात. आपला आदर्श कोण असावा याचा गंभीरपणे विचार करावा. एक प्रसंग सांगतो. एका ठिकाणी मंदिराचे बांधकाम चालले होते. मंदिर दगडी असल्यामुळे बरेच पाथरवट दगड फोडण्यासाठी कामाला लावले होते. एका गृहस्थाने त्यातील एकाला विचारले, तू काय करतोस? दुसरे काय करणार, रोजगार कमावतोय, तो उत्तरला. दुसऱ्याला पुन्हा तोच प्रश्न, तर तो म्हणाला, दिसत नाही का दगड फोडतोय ते? तिसऱ्याला विचारल्यावर त्याचे उत्तर होते, मी मंदिर उभारतोय. पहा, तिघांचेही काम एकच, पण दृष्टिकोन केवढा फरक. मुलांनो, हा तिसरा पाथरवट आपला आदर्श हवा. मुले शांतपणे ऐकत होती. मग सरांनी त्यांना डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचा एक किस्सा सांगितला. एका विद्यार्थ्याने डॉक्टर माशेलकरांना एक कठीण प्रश्न विचारला. तो असा, नव्या पिढीचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि इतर व्यावसायिक यांच्यापुढे कोण आदर्श असावे, महात्मा गांधी की बिल गेट्स? प्रश्न कोड्यात टाकणारा होता, पण डॉक्टर साहेबांनी त्यास अचूक मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बिल गेट्सनी ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत केले आणि ते जगात सर्वात श्रीमंत झाले. उलट महात्मा गांधींनी जो आदर्श समाजापुढे ठेवला तो अगदी टोकाचा होता. कारण गांधीजींनी ऐहिक संपत्तीचा नव्हे तर कायम टिकणाऱ्या मूल्यांना महत्त्व दिले. तुझ्या मते महात्मा गांधींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर ऐहिक प्रगतीकडे पाठ फिरवावी लागेल व जगामध्ये जी आर्थिक स्पर्धा आहे त्यात तुम्हाला पराभूत व्हावे लागेल. पण एक लक्षात ठेव, आपल्या संस्कृतीत व सामाजिक भावनिष्ठेमध्ये सामावलेल्या जीवनाच्या मार्गदर्शक तत्वांचा व मूल्यांचा उपयोग करूनच नव्या जगात आपला टिकाव प्राप्त करू शकू. बिल गेट्स ऐहिकदृष्ट्या यशस्वी झाले असतील, पण त्यांचे यश कोणतीही किंमत देऊन यशस्वी व्हायचे या तत्वावर आधारलेले होते. अशी संपत्ती टिकून राहू शकत नाही. तेव्हा माझ्या मतानुसार
नव्या पिढीतील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व व्यावसायिकांनी महात्मा गांधीजींनाच आदर्श मानलं पाहिजे. त्या योगेत बिल गेट्स यांच्याप्रमाणे यश मिळेल आणि ते टिकूनही राहील. म्हणजेच आदर्श ठरविताना आपण नेहमी विचार केला पाहिजे की नाही, उगाचच कोणालाही आदर्श म्हणून चालेल काय? असे कसे म्हणून चालेल सुचिता? हा, तुम्हाला पुढे जायचे असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल आणि प्रत्येक सद्गुणात तुमच्यापेक्षा सरस असणाऱ्यांचा आदर्श नको का घ्यायला? पण संजयने मात्र एक अफलातून मुद्दा मांडला. कसे काय तिला सुचले कोणास माहीत, पण मुद्दा बिनतोड होता. कुठेतरी त्याने ते ऐकले असावे. तो म्हणाला, सर, असं म्हणतात की आपल्या मागच्यांकडे पाहावे म्हणजे आपल्याला जास्त दुःख होत नाही. संतांनी म्हटलेच आहे ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सरांना त्याचे बोलणे ऐकून त्याचे कौतुक करावे लागले. पण त्याचा अर्थ आपण कसा चुकीचा घेतो आहे हे आता सरांना पटवून द्यायला हवे होते, अन्यथा त्याची प्रगतीच होणार नाही. सर म्हणाले, संजय, तुझे मनापासून अभिनंदन. छान मुद्दा मांडलास. तुकोबायांचा अभंगच आहे तो. सर्वांकडे पाहून मग सर बोलू लागले, मुलांनो, समाधान आणि प्रगती या परस्पर पूरक अशा गोष्टी आहेत. प्रगतीमध्ये यश आणि अपयश दोन्हीही अंतर्भूत असतात. सारखे जिंकत राहिलो तर जगण्यात मजाही येणार नाही. कधीतरी अपयशाचा, अडथळ्यांचा सामनाही करावा लागला पाहिजे आणि तोही प्रसन्न मनाने. मजल दरमजल करीत पुढे जावे, काही काळ थांबावेही लागते. ज्ञानेश्वर तुकाराम यांना काही कमी अडथळे आले, पण त्यांनी आपली चित्ताची प्रसन्नता कधीच डळू दिली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जवळजवळ निम्मे आयुष्य अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काढले. काय सुविधा होत्या त्यांना, पण तेही त्यांनी आपलेसे केले. पण तरीही ही मंडळी प्रगतीपथावरच होती. प्राप्त परिस्थितीबद्दल त्यांनी कधीही कुरकुर केली नाही आणि म्हणूनच अशी माणसं आपली आदर्श असायला हवी. या दृष्टिकोनातून आपण तुकोबारायांच्या अभंगाकडे पाहूया. पण चुकीने आपण त्याचा संबंध प्रगतीशी जोडतो आणि आता प्रगती करण्यात काही अर्थ नाही, मागच्यांकडे पाहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान म्हणून स्वस्थ बसावे असा त्याचा अर्थ घेतो. आपल्या प्रगतीसाठी आपणास पुढच्यांकडेच पाहावे लागेल. माझ्या वर्गातील अमुक एक मुलगा पहिला आला, मग मी का पहिला येऊ नये? तो चांगला भाषण करतो, मग मी का करू नये? तो खेळामध्ये चांगला चमकतो, मग मी का चमकू नये? असे प्रत्येक क्षेत्रामध्ये आदर्श आहेत, त्यांच्याकडे आपण पाहावे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला गती आहे, जे क्षेत्र तुम्हाला आवडते, त्या क्षेत्रातील दिग्गज हेच तुमचे आदर्श. त्यांच्याकडे पाहून तुम्हाला तुमची प्रगती करावी लागेल. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, तुमचा आदर्श कोणता हे ठरवण्याचा व तुमच्यावर एखादा आदर्श लादण्याचा मला अधिकार नाही. माझे कर्तव्य एवढेच आहे की मला माहीत असलेले सर्व आदर्श तुमच्या समोर ठेवायचे आणि मग तुम्हीच तुमच्या प्रकृती धर्माला अनुसरून तुम्हाला कोणता आदर्श जास्तीत जास्त उपयुक्त आहे हे ठरवायचे आणि अशा एका आदर्शावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करीत राहायचे. मुलांच्यापर्यंत हे सर्व पोहोचते हे सरांच्या लक्षात आले आणि मग पुन्हा त्याच्या वर्मावर बोट ठेवून पुढे सांगू लागले, दुर्दैवाने आपणास व्यक्तीत नेमके आदर्श घेण्यासारखे काय आहे हेच आपण पाहत नाही. जे भडक, भपकेबाज, करमणूक प्रधान आणि कदाचित अश्लील असेल त्याचे अनुकरण आपल्याकडून होत आहे. पाश्चात्यांचा पोशाख, फास्ट फूड, अश्लील चित्रपट, भडक जाहिराती आपणास आवडू लागल्या आहेत आणि नकळतच आपणही तसेच व्हावे किंवा वागावे असे वाटू लागते. म्हणजे नको त्या गोष्टी आपल्या आदर्श बनतात व आपण भरकटत जातो. इंग्रजांचे धाडस, चिकाटी, स्वावलंबी वृत्ती, अभ्यास, नियमानुसार वागणे, गरजेपुरते बोलणे याचा आपण कधी विचारही करीत नाही. संस्कृतीच्या नावाखाली आपण त्यांना भोगवादी म्हणून हेटाळतो, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. खरे भोगवादी आपण बनलो आहोत. याचे कारण नको त्या गोष्टी आपणास आदर्शवत वाटतात. आपल्या देशातील महान व्यक्तीतील आदर्शही आपण ओळखू शकलेलो नाही. महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, इंदिरा गांधी, मेधा पाटकर, सिंधुताई सपकाळ, प्रकाश आमटे यांच्या साध्या पोशाखाचे आपणास कधी आकर्षण वाटले नाही. त्यांचा साधा आहार कधी आपणास भावला नाही.
मग विचार तर लांबच राहिले. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीस हॅपी न्यू इयर म्हणून आपण जेवढा उत्साह असतो तेवढा महात्म्यांच्या जयंती पुण्यतिथीला नसतो. मग सांगा तुमचे नेमके आदर्श कोणते? वर्गात सर्वत्र शांतता पसरली. श्वेताने हळूच आपले म्हणणे मांडले. सर, सगळीकडे हेच तर दिसते. शाळा, कॉलेज, टीव्ही इतकेच काय, गावात, शहरात, चौकातून जे बोर्ड लावतात त्यावरही असेच काहीतरी भडक असते. माफ करा सर, पण काही सर मॅडम सुद्धा असेच भडक वागतात. मुले हसली, पण बुमरँग शिक्षकी पेशावर उलटले होते. सर थोडे स्वतःला सावरून बोलू लागले. श्वेता, तुझ्या म्हणण्याशी मी अगदी 100% सहमत आहे. सध्या आदर्शांचीच उणीव भासू लागली आहे. अगदी आपले आईवडील तरी आपले आदर्श आहेत की नाहीत याची सुद्धा शंका वाटू लागली आहे. पण मला आता तुम्हाला एक विचारायचे आहे की किमान हे आपले आदर्श नाहीत हे तुम्हाला मान्य आहे का? हो, सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे दोष दाखवण्याने आपले दोष झाकले जात नाहीत. मी तुम्हाला विचारतो की जो तिरंगी ध्वज घेऊन आमचे युवक युवती मोहाली व वानखेडे स्टेडियमवर नाचत होते आणि तरुण क्रिकेटियरवर जीव ओवाळून टाकत होते, त्यांना हा ध्वज मिळवून देणारा 23.5 वर्षाचा भगतसिंग, 24 वर्षाचा चंद्रशेखर राजगुरू आणि नंदुरबारचा 12 वर्षाचा बालवीर शिरीष कुमार आठवत असेल का? माहीत तरी आहे का? तुमचे नेमके आदर्श कोण, क्रिकेटियर की शहीद जवान? मुलांची अवस्था गोंधळल्यासारखी झाली. काहीतरी चुकते आहे असे त्यांना वाटत असल्यासारखे चेहऱ्यावरून दिसत होते. मुलांनो, कोणते आदर्श म्हणून स्वीकारायचे आणि कोणते टाळायचे हे एकदा निश्चित झाले की मग आपल्याला आदर्श शोधणे सोपे जाईल. त्या आदर्श व्यक्तिमत्वाचीच आता आपण वैशिष्ट्ये गोळा करूया. तुम्ही चर्चा करून ती मला सांगा. मुले एकमेकांशी चर्चा करू लागली. जो लवकर उठतो नीता, जो अभ्यास करतो उषा, जो साधे कपडे घालतो रमेश म्हणाला, आणि जो स्वतःची कामे स्वतः करतो उमेश म्हणाला. जो टीव्ही पाहत नाही सुधीर म्हणाला आणि सगळी मुले हसली. जो वर्गात पहिला येतो सर, कांचन म्हणाली. मुले बोलायची थांबली. आदर्श म्हणजे फक्त साधे राहणे, अभ्यास करणे, वर्गात पहिला येणे एवढेच आहे अशी या विद्यार्थ्यांची समज झाल्याचे सरांच्या लक्षात आले. आणि मग त्यांनीच प्रश्न विचारायला सुरुवात केली. चांगला खेळाडू तुमचा आदर्श नाही आहे की? चांगला गायक आहे, चांगला अभिनय करणारा तोही आहे, उत्तम भाषण करणारा अर्थातच. पहा, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलो होतो ना की कर्तृत्वाची अनेक क्षेत्रे आहेत, त्या त्या क्षेत्रात आदर्श असतातच. तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल तर या आदर्शांकडे तुम्हाला पाहावे लागेल. आपला आदर्श आपल्यापेक्षा आचार विचाराने उच्च असला पाहिजे. स्वतःची उंची अजमावण्यासाठी हिमालया शेजारीच उभे राहावे लागेल, नाहीतर मग वासरात लंगडी काय शहाणी. मुले हसली. मुलांनो, अशा आदर्शांचाच आपण शोध घेऊया. त्यातून आपल्या प्रकृती व स्वभावाशी काय जुळते आहे त्याची निवड करून त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करूया. आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात. भ्रष्टाचाराची कीड समाजाला लागली आहे, पण भ्रष्ट मार्गाने पैसा कमवून गाडी बंगला घेणारे तुमचे कधीही आदर्श होता कामा नये. सन्मार्गाने जाणारे तुमचे आदर्श असले पाहिजेत. साधी राणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या व्यक्ती संख्येने कमी असतील, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या आहेत. डोळसपणे त्या पाहायला हव्या. मग तो कोणत्या जातीचा, कोणत्या देशाचा, कोणत्या धर्माचा, आस्तिक की नास्तिक याचा विचारही करू नये. देव न मानणारा माणूसही देवमाणूस असू शकतो असे टिळकांनी आगरकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी अग्रलेखात लिहिले होते. हे मी तुम्हाला पूर्वी सांगितले आहे. पु ल देशपांडे म्हणतात, देवापेक्षा देव माणसाचे बळ मोठे असू शकते. वाचन संस्कार या आपल्या पुस्तकामध्ये सतीश पोरे म्हणतात, ज्यांच्या ठायी खरे मोठेपण होते त्यांचे जीवन अभ्यासणे हीच मोठेपणाची उपासना होय. यथाशक्ती त्यांचे अनुकरण करणे हाच खरा धर्म. सर, आम्ही पुढाऱ्यांचाच आदर्श मानत होतो. राजेंद्रच्या या बोलण्यावर सगळे हसले. सरही त्यात सामील झाले, पण स्वतः सावरून म्हणाले, पुढारी सुद्धा आदर्श असतात. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, यशवंतराव चव्हाण हे पुढारीच होते, कार्यकर्ते होते. पण कार्यकर्त्याने कसे वागावे याची जाण या मंडळींना होती. यासंबंधी यशवंतराव चव्हाण म्हणतात, कोणत्याही कार्यकर्त्याने आंधळे असू नये.
आंधळा दुनियेमध्ये असेल, पण आंधळ्याच्या मागे दुनिया जाऊ शकत नाही. यापुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कोणताही थोर पुरुष आपले सिद्धांत वा निष्कर्ष आपल्या अनुयायांवर लादून त्यांना अपंग करून सोडत नसतो. तो अनुयायांना जागृत करून आपली विचारशक्ती वापरण्यास प्रवृत्त करतो. अनुयायांनी नेत्याकडून मार्गदर्शन घ्यायचे असते, पण ते नेत्यांचे निष्कर्ष स्वीकारण्यास बांधील नसतात. त्यांचे सिद्धांत वा निष्कर्ष नाकारण्यातून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होते असे नाही. सरांचे बोलणे मुलांच्या डोक्यातून जात होते असे त्यांना जाणवले. म्हणून थोडी साधी उदाहरणे देऊन त्यांना पटवावे म्हणून सर म्हणाले, याचा अर्थ मोठी माणसेच फक्त आदर्श असतात असं मात्र नाही बरं का. मगाशी तुम्हाला मी पाथरवटाचं उदाहरण सांगितलं होतं ना. पशु पक्षी आणि निसर्गातही तुम्हाला काही आदर्श सापडतील. मध गोळा करण्यासाठी फक्त फुलावरच बसते, घाणीवर नाही बसत मधमाशी. अनेक वेळा खाली पडून सुद्धा पुन्हा वर जाऊन जाळे विणणारा कोळी, फक्त सुवास देणारी फुले, हेही आपले आदर्शच आहेत. असे म्हटले जाते की तरुण हा आदर्शाच्या शोधात असतो, पण आता आदर्शच राहिले नाहीत. ज्याच्या पायावर माथा टेकावा अशी माणसंच आता राहिली नाहीत. पण मला नाही तसं वाटत. भौतिकतेच्या लाटेमध्ये आदर्शांची संख्या कदाचित कमी झाली असेल, पण आदर्श आहेत. गरज आहे ती अशा आदर्शांच्या शोध घेण्याची आणि त्यांचे अनुकरण करण्याची. आणि तसे कराल तर तुम्हीही एक दिवस आदर्श व्हाल. या आदर्शाला आणखी महत्त्वाचा पैलू म्हणजे दातृत्व. या संबंधी आपण पुढील भागात पाहूया.